हिनवण्यासाठी विचार करतात. मी कुतूहल म्हणून विचारलं, जातीपातीच्या संबंध राजकारणाला, समाजकारणाला, संस्कृतीकरणाला विरोध करण्यासाठी माझी भूमिका प्रामाणिक आहे. सगळे सरांना मी विचारलं की मेटकरी कोण आहेत नेमके, तर ते गोष्टी छोटी जात आहे. छोट्या जातीचा हा माणूस एवढा मोठ्या संबंध हजारो लोकांचा गोतावळा दरवर्षी नियमानं जमा करतो, एकत्र करतो. ही अत्यंत इतिहासात गाजलेली, इतिहासात अधोरेखित करणारी अशा प्रकारची गोष्ट आहे. मित्र हो, ही गोष्ट संस्कृतीचा कैवार घेण्यामध्ये साहित्याचा कैवार, साहित्य आणि संस्कृती समाजापासून विभक्त नाही. माणसाच्या मनाचा आणि जनाच्या संबंध चिंतित आयुष्याचा विचार करणारं साहित्य कारण आहे. राजकारण सत्तेच्या मार्गाने चालतं आणि साहित्य सत्याच्या मार्गाने चालतं. सत्ता आणि सत्य याचा कधीही सुसंवाद घडत नाही, आणि घडला तर तो फार चांगली गोष्ट आहे. यशवंतरावांचं राजकारण हे सत्याला न्याय देणारं सत्ता कारण होतं, आणि म्हणून यशवंतरावांचं नाव आज आमच्या उद्घाटकांनी सुद्धा अत्यंत अभिमानानं घेतलं. यशवंतराव आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची मैत्री मराठा आणि ब्राह्मणांची संबंध मैत्री होती नव्हे, तर ही संबंध सांस्कृतिक पर्व, एकात्मतेचं पर्व. तर्कतीर्थ आणि यशवंतरावांच्या चिंतनातला महाराष्ट्र एकात्म महाराष्ट्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून यश मिळाल्यानंतर या महाराष्ट्राला नवीन रूप देताना, नवी दिशा देत असताना हे संबंध एकात्मता टिकवली पाहिजे, एकात्मता पुजली पाहिजे, राखली पाहिजे. हे राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकरणाचं ध्येय तर्कतीर्थांनी रुजवलं आणि यशवंतरावांनी सुद्धा आपल्या सत्तेच्या राजकारणात रुजवलं. आणि म्हणूनच ही संबंध दोन माणसं अजूनही आपल्याला आठवत राहतात. परंतु आज या संस्कृतीच्या पातळीवरती विचार करतात, या विटाला आणि सांगली शहराला एक मोठा वैभवशाली इतिहास आहे. किर्लोस्करांनी देवलाची परंपरा राबलेली ही संबंध संगीताच्या परंपरेचा वारसा सांगणारी सांगली. तुमच्या लता मंगेशकरांच्या घराण्याची गायकीच्या संबंध अव्वल अशा प्रकारच्या स्वरांची समृद्धी या सांगली जिल्ह्याला लाभलेली आहे. शंकरराव खरातापासून ते गदी माडगुळकरापर्यंतचे 9 अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष या सांगलीच्या मातीनं भारताला दिले. महाराष्ट्राचं हे वैभव फक्त सांगली जिल्ह्यामध्ये मला दिसतं. सांगली जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठे होऊन गेले. यशवंतरावाचा संबंध शाळा इथली तुम्हाला आमच्या ऋषीराजने दाखवली. ज्या शाळेमध्ये यशवंतराव शिकले, यशवंतरावचा आजोळ ज्यापासून 10-15 किलो देव राष्ट्र जिथे जवळ आहे, अशा प्रकारची पुण्यभूमी असणारे हे देव आपल्या विटा याची संस्कृती, वैभवाची परंपरा आज जोपासण्याचं काम कोण करत आहे याचं जर उत्तर मागायचं असेल तर फक्त आणि फक्त रघुराज मेटकरी करतात. याबद्दल वाद करण्याचं कारण नाही. अशा या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगत असताना सभोवतालचं वातावरण, पर्यावरण मात्र दूषित आहे. आणि हे दूषित वातावरणाची काही खुणा, काही साक्षी प्रामाणिकपणानं कबुली जबाब एखादा द्यावा तसा, पण मी त्याला कबुली जबाब म्हणणार नाही. ती अंतःकरणाची खुली पावती तरी दिलेली आहे. बीडचा असून सुद्धा मी बीड बदनाम केलं गेलं, पण माझी संस्कृती, काही माणसं माती चांगली असतात, काही वाईट असतात असं त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. याचा अर्थ बीडमध्ये वाईट ही माणसं आहेत आणि चांगली माणसं आहेत. विट्यामध्ये असू शकतात, महाराष्ट्राच्या कुठल्याही देशामध्ये असू शकतात, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागावा अशा प्रकारच्या 2 बायकाचा दादला जर मंत्रिमंडळात असेल तर हा दोष कुणाचा, हा प्रश्न मला पडलेला आहे. अनेकांना पडलेला प्रश्न, महाराष्ट्राच्या संबंध वर्तमान पिढीला पडलेला प्रश्न आहे. आदर्श कुणाचा घ्यायचा? यशवंतरावाचं नाव घेण्याची लायकी अशा प्रकारच्या चारित्र्यहीन मंत्र्यामध्ये जर असेल, लायकी नसेल त्याचं जर, तर मग महाराष्ट्राचं गौरव कसा करणार? शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र, शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये रांजणगावच्या पाटलाला बलात्कार केल्याबद्दल त्यांनी शिक्षा ठोठावली, हातपाय तोडले, आणि शिवाजी महाराजांचं हे संबंध स्त्री सन्मानाचं चित्र आणि चरित्र महाराष्ट्राला प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे. आणि मग अशा महाराष्ट्रातले पुढारी अशी जर झकमारीची भाषा करत असतील, 2-2 बायकाचा संबंध, चारित्र्याचा संबंध, चिंगड्या जर टीव्हीच्या पडद्यावर आम्हाला 2-2 तास बसून बघण्याची सक्ती होत असेल, तर मग महाराष्ट्राच्या
सुजाण जनतेनं, नव्या पिढीनं, मुलींनी मुलांनी कुणाकडे पाहावं हा तो प्रश्न आहे. आणि अशा मंत्र्याला आज टिळा लावून का बसलं जात आहे, याला का जनताही का पोचते आणि सरकार का पोचतं, हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे. आणि प्रश्न विचारला जातोय, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून विचारला जातोय, सामाजिक कार्यकर्त्याकडून विचारला जातोय. शेतकऱ्यांच्या संबंध आंदोलनामध्ये अनेक लोक आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांचा महाराष्ट्र, शेतकऱ्यांचा भारत. आज शेतकरी अजून उपाशी आहे. प्रत्येक कालखंडामध्ये शेतकरीच का उपाशी. आमचे साहित्यिक, ग्रामीण साहित्यिक शेतकऱ्यावरती कविता लिहितात. आपणही सुचवलं, फार चांगली गोष्ट आहे. उद्घाटकांनी सुचवलं कविता लिहा, कवितेतून सांगा. फक्त कविता लिहा आपण म्हटलं, कवितेतला आवाज बुलंद असतो, तसा आवाज भाषणातून सुद्धा बुलंद असतो. खरं म्हणजे राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलं की राजकारणाला कोणीतरी सुनावणारा माणूस पाहिजे, लेखकांनी बोललं पाहिजे. फक्त लिहून भागणार नाही, तर बोलण्याची गरज आहे, सत्य बोलण्याची गरज आहे. राजकीय व्यवस्थेतली माणसं हितसंबंधापोटी सत्य बोलतील याची शाश्वती नाही. आणि म्हणून सत्य घुसमटून त्यांचा खून पडण्याची संबंध शक्यता निर्माण झाली आहे. सत्याला वनवास सुरू झालेला आहे. अनेक सरकारी माणसं, अनेक सत्ताधारी माणसं सत्याची मुस्कटदाबी करण्यामध्ये, पाहण्यामध्ये, मौनामध्ये गप्प बसलेली आहे. ते उठाव करू शकत नाही. उठाव करणारा माणूस कवी आहे, लेखक आहे, विचारवंत आहे, वक्ता आहे, समाजभान असणारा माणूस, शेतकऱ्यांच्या वेदनेनं कळवळणारा माणूस कविता लिहितो. आता लिहून चालणार नाही. तर शेतकऱ्याचं अर्थकारण कुठे बिघडलं त्याची मुळं शोधण्याची गरज आहे. स्वामीनाथनचा अहवाल का मान्य केला जात नाही, त्याच्या मागण्या का मान्य केल्या जात नाही. आज सोयाबीनच्या संबंध इतका अमाप पीक आला असताना त्यासाठी मोजमाप घेऊन सरकार अशा प्रकारची मुदत मारत का नाही, ते का घेतलं जाणार. उसाला योग्य भाव मिळत नाही, कांद्याला मिळत नाही, कपाशीला मिळत नाही. ही शेतकऱ्याची दैना एका वर्षाची नव्हे, प्रत्येक युगातला हा शेतकऱ्याचा अशा प्रकारचा रडवा आवाज आहे. शेतकरीच का रडतो, एखाद्या मंत्रिमंडळातला मंत्री का रडत नाही, तो का आत्महत्या करत नाही, तो करावा असं माझा विचार नाही. पण तो का आत्महत्या करत नाही, त्याला 17 पिढ्याची सोय त्याची संबंध झाली असताना सुद्धा तो जर शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी तो जर तयार नसेल आणि कृती जर योजना करत नसेल, तर मग हा प्रश्न शिल्लक राहतो. उलट खताच्या बॅग मध्ये तो एक जास्त किमती घेऊन तो विकत घेतो, लाखो बॅग विकत घेतो, औषधाच्या फवाऱ्याचे पंप विकत घेतो आणि बाजारात त्याची किंमत कमी जास्त असते. हा पैशाची लूट कशासाठी आणि कोण करतंय, कुणाचे डोळे बांधले, हा प्रश्न विचारू नये का? हा प्रश्न विचारणारच. आणि या संबंध संस्कृतीच्या, साहित्याच्या एकनिष्ठेनं, सत्याच्या निष्ठेनं संबंध शेतकऱ्याची वेदना, स्त्रियांची वेदना, फार चांगला मुद्दा मानला आपण. लहान मुलीवरती बलात्कार होत आहे. शाळेतले मास्तर जे चांगले आहेत त्यांना वंदन. शाळेगुरीचा वारसा सांभाळणारे जे मास्तर आहेत त्यांना अभिमानाने मी त्याला मुजरा करतो, वंदन करतो. पण टीव्हीच्या पडद्यावरती 4 दिवसापूर्वी एक चित्र दाखवलं गेलं. एक बाई आणि एक माणूस रस्त्यावरती भांडतायत. ते मास्तर होते दोघेही. मास्तर त्या शिक्षिकेला शरीराची तिच्या मागणी करत होता, तिचा उपभोग मागत होता. असे नालायक मास्तर आणि मास्तरीन जर याच्या वर्तमान काळामध्ये दिसत असतील तर त्याचा सगळं दोष सरकारकडे नाही, ते समाजाकडे आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत, याला सरकार जबाबदार नाही, याला पालकही जबाबदार आहे. आम्ही मराठीशी बेईमानी करतो आहोत, मराठीचं अन्न पाणी खातो आहोत, पण मराठीची बेईमानी आमच्याकडून सुरू होते. इंग्रजीच्या नादाला लागून आमची मुलं 1 लाख रुपये डोनेशन देऊन इंग्रजी स्कूलमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो. लहानपणापासून ज्यांना इंग्रजी येत नाही, कळत नाही, ज्यांना विचार करता येत नाही, त्यांचा मेंदू मांडण्याचं काम आम्ही लहानपणापासून करतो. इंग्रजीचा दुस्वास नाही, इंग्रजी ज्ञान भाषा आहे, ती शिकली पाहिजे. पण मराठी ही माझी मायभाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे पंतप्रधान मोदीचं मी अभिनंदन करतो. जे चांगलं ते सरकारचं चांगलंच म्हणणार मी,
आणि म्हणून मोदी सरकारचं अभिनंदन. आता मराठीला चांगले दिवस येतील अशी आमची कल्पना आहे. पण महाराष्ट्र सरकारला त्यांच्या अधिकाऱ्यासाठी दरवर्षी मराठीत लिहा, मराठीत बोला हा फतवा का काढावा लागतो? हे सरकार अशा प्रकारचे फतवे का काढतं? एकदाच फतवा काढून यांचं डोकं ठिकाणावर येत नाही का? महाराष्ट्रातील ब्युरोक्रसी, सरकारी नोकर वर्ग इतका बेसुमार अशा प्रकारचा बेमुरवत कसा, जो मराठीशी बेईमानी करतो, मराठी भाषेचा हुकूम आला असताना लिहिण्याचा, वाचण्याचा, बोलण्याचा, त्याच्याशी गद्दारी करण्याची अशा प्रकारची बेईमानी हा मराठी अधिकारी का करतो आणि कोणाच्या जोरावर करतो? आणि हे अशा प्रकारची शिरजोरी मंत्रिमंडळ का सहन करतं? मुख्यमंत्री का सहन करतात? हा प्रश्नही विचारण्याची गरज आहे. हीच जागा आहे, विचारण्याची हीच जागा आहे. आणि आपण ओमप्रकाशजी आपले शेटे आपल्याला विनंती करतो, फडणवीसांना निरोप द्या की ही विसंगती सरकारच्या धोरणातली आणि ब्युरोक्रसीची विसंगती. फडणवीस प्रामाणिक आहे, मला मान्य आहे, विजनवाला माणूस आहे, त्याला विरोधकांनी संबंध अत्यंत ठोकण्याचा प्रयत्न केला, कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, विवेकानं जगण्याचा प्रयत्न करतोय. ते फडणवीस आणि मी सबनीस म्हणून फडणवीसांची बाजू घेतोय असं नाही. पण भाजप आणि काँग्रेस, भाजपचा नारा, मोदींचा नारा, काँग्रेस मुक्त भारत हा एक नारा आणि काँग्रेसचा नारा भाजप मुक्त भारत. विरोधी पक्ष शिल्लक हा असावा की नसावा? लोकशाहीला संविधानाच्या मूल्याप्रमाणे, नियमाप्रमाणे जर विरोधी पक्ष आवश्यक असेल तर मग काँग्रेस मुक्त भारत आणि भाजप मुक्त भारत या दोन्ही घोषणा ज्यांनी ज्यांनी केल्या, ज्यांनी ऐकल्या, ज्यांनी सुचवल्या, त्यांचे लोकशाहीचं ज्ञान किती प्रमाणात आहे असा माझा प्रश्न आहे. ही लोकशाहीची बेईमानी नाही का? नामदेव ढसाळ म्हणाला होता, लोकशाही मेली तर डेंगऱ्या मारी. हे लोकशाहीची विटंबना करण्याचं काम भाजप आणि काँग्रेस दोन्ही मिळून करतात असा आरोप जर केला आम्ही लोकांनी तर मग त्याचं उत्तर काय देणार आहात? आणि शत्रुत्व कशासाठी? विरोधी मत ठीक आहे, मतभेद असणारच, आई बापाचे मतभेद असतात, नवरा बायकोचे मतभेद असतात, भावा भावाचे मतभेद असतात, पण राजकारणामध्ये पक्षीय मतभेद शत्रुत्वापर्यंत टोकाला जावेत असं महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं, देशानं कधी अनुभवलं नव्हतं. नेहरूने काहीच केलं नाही का? भारताचा पहिला पंतप्रधान, अनेक अडचणीतून जाणारा पंतप्रधान, गांधीवादी पंतप्रधान, या माणसानं गांधीच्या विचाराला प्रमाण मानून आधुनिक भारताला एका विशिष्ट अशा प्रकारच्या टप्प्यावर आणून विकसित करण्याचं काम पहिल्या संबंध 10-20 वर्षामध्ये केलेलं आहे. या नेहरूची पुण्याई पूर्ण डिपॉझिट जप्त करण्याचं अशा प्रकारची बोलणं आणि वागणं मोदी सारख्या माणसाला शोभेल का असा प्रकारचा प्रश्न आहे. मला मान्य आहे की मोदी सरकारनं अत्यंत चांगल्या गोष्टी काही केल्या. 370 हे कलम काश्मीरच्या संदर्भात त्यांनी काढून टाकले, अत्यंत महत्वाची गोष्ट केली. या देशाची एकात्मता कायम ठेवली. या देशाचं परराष्ट्र धोरण नेहरूच्याच पंचशील धोरणावरती आधारलेलं आहे आणि म्हणून या धोरणाला पाठिंबा देऊन आमच्या मोदी साहेबांनी बुद्धाचा जय जयकार, गांधीचा जय जयकार करत 100 देशाचा संबंध, राष्ट्राचा संबंध आणि राष्ट्राची मैत्री संपादन केली. वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिलं, मिलिटरीला प्रोत्साहन दिलं, 3ऱ्या क्रमांकावरती अर्थव्यवस्था भारताची आणली. पण धार्मिक बाबतीमध्ये मुस्लिमांना आज अत्यंत आमचे अभ्यासभाई बसलेले आहेत. या संबंध संमेलनाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, एक तरी मुसलमान माणूस इथं सकाळपासून आजपर्यंत बसलेला आहे. आणि म्हणून या मुसलमान माणसाने जावं कुठे? याला जर दहशत निर्माण झाली, याला भयग्रस्त वाटली, श्रीरामाचा इतका अतिरेक केला तुम्ही, मॉब लिंचिंगचं अशा प्रकारचं प्रकरण केलं, तर मग मुसलमानांनी, दलितांनी, बौद्धांनी, जैनांनी, ख्रिश्चनांनी हा देश सावरून जावं कुठं? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसं हिंदूंचं योगदान आहे, नाना पाटलांचं योगदान आहे, तशाच प्रकारे मुसलमानांचं योगदान आहे. सोलापूरच्या हुतात्म्यांच्या मध्ये एक मुसलमान हुतात्मा आहे, हुसेन कुर्बान. तो मुसलमान स्वातंत्र्यासाठी लढाईवर तो संबंध बलिदान पत्करलेला आहे. ख्रिश्चनांचं बलिदान आहे, महाराज मांगांचं बलिदान आहे, बौद्धांचं बलिदान आहे. हा देश एकट्या हिंदूंचा नाही, हिंदू बहुसंख्य आहे. त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे, मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे.
आणि म्हणून ही संबंध भूमिका लक्षात घेताना राष्ट्रीय एकात्मतेची भूमिका पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्र्यांनी जोपासणं आवश्यक आहे. मोदी पैसे खात नाही पण खाऊ देत नाही, पण इथे तर गड्डे इथे चालू आहेत, भ्रष्टाचाराचे उदाहरण अजून पुन्हा वाढत आहेत. हा काय लोड मंगाळ आहे? ही विसंगती कशासाठी? 70,000 कोटीच्या घोटाळ्याचं प्रकरण तुम्ही काढता आणि पुन्हा आपल्यामध्ये घेऊन त्याला शांत करता. हे कुठलं राजकारण आहे? लोकांच्या पैशावरती, टॅक्सच्या पैशावरती उभं राहिलेलं सरकार आज अजून महाराष्ट्र कर्जामध्ये बुडालेलं आहे. 2-3 दिवसापूर्वी केंद्रानं महाराष्ट्राकडे शेतकऱ्यावरती लाखो 7 लाखाची संबंध रिकव्हरी काढलेली आहे. 2 वेळा कर्जमाफी देऊन सुद्धा अजूनही कर्जबाजारी शेतकरी कसा? युगानुयुगापासून माणूस गरीबच का आणि श्रीमंत का होतो आहे याची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजे. आमचं गणित कच्चं असेल साहित्यिक लोकांचं, आणि म्हणून पक्क्या लोकांनी इमानदारीनं या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे. तुमचं राजकारण हे खुर्चीसाठी असलेलं आम्हाला दिसतंय. खुर्चीचं राजकारण आम्ही कधीच मान्य केलं नाही. ते काँग्रेस असो की भाजपचं असो, ते RPIचं असो की समाजवाद्यांचं असो, आम्हाला सत्याचं राजकारण पाहिजे, सेवेचं राजकारण पाहिजे, माणुसकीचं राजकारण पाहिजे, मानवतेला न्याय देणारं राजकारण पाहिजे. आणि म्हणून मित्रहो, राजकारण फक्त राजकारणी लोक त्याला जबाबदार नाही, आपली जनता सुद्धा या लोकशाहीच्या विटंबनेमध्ये सामील आहे. या देशाचा खासदार 50 कोटीला विकला जातो, या देशाचा पंच आणि कुठला सरपंच 5 लाखाला विकला जात असेल, याचं कारण या देशाचा मतदार 2000ला विकला जातोय. 2000च्या नोटेवरती लोकशाही विकत घेणारी राजयंत्रणा या देशामध्ये चालू आहे. हजारो कोटीचा चुराला सगळेच पक्ष करतात, एक पक्षाला जबाबदार नाही. हे सगळं पक्षीय राजकारण इतकं बरबटलेलं असेल, भ्रष्टाचारी असेल, तर या देशाचा विकास कसा कोण करणार? आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? साहित्यिकांचा हा प्रश्न आहे, साहित्यिकाच्या मनाला लागलेली आग आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचं दुखणं, शेतकऱ्यांचं दुखणं हे मांडून आम्हाला भागणार नाही. राजकारणी लोकांचा संबंध बेमुरतपणा हा संबंध उकडून काढला पाहिजे. सत्याच्या अटीतलं राजकारण करण्यासाठी त्यांना भाग पाडलं पाहिजे. नवी पिढी भ्रष्टाचारापासून मुक्त, व्यभिचारापासून मुक्त झाली पाहिजे. एक उदाहरण सुंदर, तर लहान लहान मुलीवरती बलात्कार केले जात आहेत. शाळेमधला मुलं, 8वी 9वीची मुलं मारामाऱ्या करतायत. एका मुलाला खून करण्यासाठी दुसऱ्याला 100 रुपयाची सुपारी देणारा विद्यार्थी आता उदाहरण समोर आलेलं आहे. काचीच्या संबंध खिडक्या फोडून त्याच काचेनं मुलाचा गळा कापणारी मुलं, तरुण पिढ्या जन्माला येते. याला जबाबदार पालक आहे. मुलं जन्माला घालणं सोपं असतं, पण ती मुलं शाळेमध्ये शिक्षकाच्या ताब्यात देऊन सांभाळा तुम्ही तुमची आव्हानं, सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकून आपण मोकळं होणं हे बरोबर नाही. आणि म्हणून पालकांची जबाबदारी आपण पूर्ण पार पाडत नाही. पालकही बेजबाबदार, शिक्षकही जबाबदार बेजबाबदार, संस्था चालकही बेजबाबदार. अकोल्याचे संस्था चालक समलिंगी संबोधामध्ये अडकले. अशा प्रकारची हलकट परंपरा जर शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामध्ये जर निर्माण होत असेल, तर मग अपेक्षेनं कुणाकडे पाहायचं हा तर प्रश्न आहे. संविधान सुसंगत संस्कृती निर्माण करण्याचं चॅलेंज आमच्या समाजासमोर आहे. आम्ही खरे धार्मिक आहोत का? आमचा खरा धर्म आम्ही पाळतो का? खरा हिंदू धर्मामध्ये विवेकानंद आहे, खरा हिंदू महात्मा गांधी आहे. गांधीच्या देशामध्ये नथुराम गोडसे मारेकरी हा देशभक्त कसा होऊ शकतो? देशभक्तच नव्हे तर त्याला संबंध देवाचं मंदिर बांधून त्या मंदिरामध्ये गोडसेची स्थापना देव म्हणून करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, मुठभर लोकांकडून केला जातो आहे. हा उलटा प्रवास. महात्मा गांधीला मारणारा माणूस, सुप्रीम कोर्टानं संबंध शिक्षा दिलेला माणूस, या माणसाला जर तुम्ही देवत्वाची भूमिका देत असाल, त्याला हिरो करत असाल, तर गांधीतला महात्मा कोण? गांधीतल्या महात्म्याला संबंध जगाने मान्यता दिली. रोला सारखा माणूस महात्मा गांधींचं नाव घेऊन आपल्या संबंध आपल्या डोक्यामध्ये घेऊन नाचतो. नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचा नेता गांधीवादाने प्रभावित आहे. बराक ओबामा अमेरिकेचा अध्यक्ष, तो म्हणाला तुमच्या देशात गांधी जन्माला आला नसता
तर मी माझ्या देशाचा अध्यक्ष झालो नसतो म्हणणारे हा बराक ओबामा. हे गांधीचं भलंय. 70 देशामध्ये 125 पुतळे गांधींचे उभा राहिलेले आहेत. परदेशामध्ये 125 पुतळे निर्माण करणारा गांधी, जगाला प्रभावित करणारा गांधी, जगाला अहिंसेचं तत्वज्ञान देणारा गांधी, शांततेच्या युगामध्ये शांततेचा पुरस्कार करणारा, युद्धखोर जगामध्ये शांतताच महत्वाची म्हणणारा, शांततेमध्ये मानवता आणि माणुसकी सुरक्षित राहते, मानवी विकास सुरक्षित राहतो. आमचे मोदीजी भारताच्या विकासासाठी जरूर प्रयत्न करतात. त्यांचं मला विकासाचं मॉडेल आवडतं, त्यांची थेअरी आवडते, पण सुरक्षितता महत्वाची आहे, शांतता महत्वाची आहे. हिंदू मुसलमानांचे झगडे लावून आणि मुसलमानांना दहशतीमध्ये ठेवून, दलितांना दहशतीमध्ये ठेवून या देशाची आर्थिक परिस्थिती चांगली होणार नाही. हा देश महासत्ता होणार नाही. आपल्या देशामध्ये बुद्ध आहे, महावीर आहे, या दोघांची बेरीज करण्याची गरज आहे. मित्रहो, अनेक महापुरुष प्रत्येक काळात जन्माला आलेले आहेत. शिवाजी महाराज जन्माला आले, पण शिवाजी ब्राह्मणांनी आपल्याकडे वळवलं आणि बहुजनांनी शिवाजी महाराजाच्या इतिहासाचं ब्राह्मण विद्वानांनी आणि बहुजन विद्वानांनी वाटोळ केलेलं आहे. शिवाजी ब्राह्मणाचा की ब्राह्मणेतरांचा हा प्रश्न नव्या पिढीला पडलेला आहे. शिवाजी महाराजांच्या गळ्यात गारवं घालून बाबासाहेब पुरंदरेंनी घराघरात शिवाजी महाराष्ट्रात पोहोचवला असा आरोप केला जातो. त्यात काही तथ्यांश जरूर आहे. बाबासाहेब पुरंदरेंचं डोकं थोडं ब्राह्मणवादी होतं आहे, पण मग इकडे शरद पाटील आणि श्रीमंत कोकाटे हे बहुजनवादी विद्वान आहेत. त्यांनी ब्राह्मणाचं थोतांड आणि संबंध गौड बंगाल शोधून काढलं, इथपर्यंत बरोबर आहे. पण आपल्या शिवाजी महाराजाची बायको सोयराबाई हिच्या हातामध्ये विषाची कुपी दिली विद्वानांनी आणि ब्राह्मण प्रधानाचं ऐकून शिवाजी महाराजांना विषाची कुपी देऊन सोयराबाईने ठार मारलं. अशा प्रकारचं लेखन बहुजन विद्वान कॉम्रेड शरद पाटील यांनी केलेलं आहे. कोणता इतिहास शिकवायचा? मास्तरांनी हा इतिहास शिकवायचा की तो इतिहास शिकवायचा? शिवाजी महाराज मेल्याची खात्री करून जर विकृतीच्या संबंध प्रवृत्तीला आहारी जाऊन ब्राह्मणवादी इतिहासकार आणि बहुजन जातीवादी इतिहासकार या दोन्ही जातीवादी इतिहासकारांनी शिवाजी महाराजाचं वाटोळ केलं, इतिहासाचं वाटोळ केलं. शिवाजी महाराजाच्या बायकोच्या हातामध्ये विषाची कुपी दिली, विद्वानांनी दिली, जाती द्वेषापोटी दिलेली आहे. हा जातीवाद महाराष्ट्राला परवडणार नाही. राजकारण्यांचा जातीवाद जसा घातक आहे तसा विद्वानांचा जातीवाद सुद्धा घातक आहे. आणि म्हणून या सर्व जटिल ज्वलंत प्रश्नांच्या भूमिकेतून साहित्याची वाटचाल चालू आहे. साहित्य सत्यनिष्ठच असलं पाहिजे, साहित्य हे मानव कल्याणकारीच असलं पाहिजे. आणि म्हणून मानव कल्याणकारी महापुरुष महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर आणि महात्मा गांधी या 3 महात्म्याची बेरीज करण्याची गरज आहे. 3 वेगवेगळ्या कालखंड असेल, 3 वेगवेगळे माणसं प्रवृत्ती, त्यांचा जात धर्म वेगळे असेल, पण त्यांच्यातलं महात्म्य पण कॉमन आहे. आणि म्हणून श्रमाला महत्व देणारा, जातीपात न मानणारा बसवेश्वर, अहिंसेचा पुजारी गांधी आणि समानतेचा पुजारी महात्मा फुले या 3 महात्म्याची बेरीज व्हावी. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, आगरकर आणि आंबेडकर हे 3 जातीचे वेगवेगळे नेते, सामाजिक कार्यकर्ते, चिंतनशील पुढारी आहेत. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे मराठा जातीतले, त्यांनी संबंध दलितांच्या उद्धारासाठी प्रयत्न केला. आंबेडकरांनी प्रयत्न केला आणि आगरकरांनी सुद्धा जातीच्या विरुद्ध भूमिका घेतली. आणि म्हणून या 3 महापुरुषाची बेरीज करण्याची गरज आहे. सावरकरांची राष्ट्रभक्ती निर्विवाद आहे, पण सावरकरांची राष्ट्रीय भक्तीच्या संदर्भातली ती माफी जी मागितली, ती माफी वीर जे त्याला म्हटलं गेलं, ते मात्र त्यांची मर्यादा आहे. स्वातंत्र्यवीर पुरुषाची मर्यादा असू शकते, स्वातंत्र्याचे राष्ट्रभक्ती सामर्थ्य असू शकते. सामर्थ्य वंदनीय असतं आणि मर्यादा ही बाजूला ठेवायची असते, त्याचं लोणचं घालायचं नसतं. सावरकरांची राष्ट्रभक्ती स्वीकारायची, सुभाषचंद्राची राष्ट्रभक्ती स्वीकारायची, भगतसिंगाचं बलिदान स्वीकारायचं, गांधींचं बलिदान स्वीकारायचं आणि अशा प्रकारच्या या महापुरुषांच्या बेरजेतून हे राष्ट्र उभं करण्याची गरज आहे. गांधींचा भारत वेगळा आणि आंबेडकरांचा भारत वेगळा नव्हता. दोन्ही भारत एकच होता आणि दोघांसाठी एकात्मतेसाठी
संबंध त्यांच्या भरण पोषणासाठी हे दोन्ही महात्मे कामास आलेले आहेत। आणि म्हणून महात्मा गांधी आणि महापुरुष आंबेडकर यांच्यामधला संघर्ष जरी झाला असला तरी संघर्ष आजच्या पिढीला तो आणून टाकायचं काही सांगायचं कारण नाही। ते बाजूला ठेवा, अभ्यास करा, त्यांच्यातल्या संवादी जागा शोधा आणि संवादाच्या सामर्थ्याच्या बेरजेवर आपण उभं राहिलं पाहिजे। हे साहित्य निर्माण केलं पाहिजे, फुटीचं साहित्य, संतांची वाटणी, ज्ञानेश्वर ब्राह्मणांचा, तुकाराम यांच्या बहुजनांचा, रोहिदास चांभाराचा, चोखामेळा संबंध दलितांचा, अशी विभागणी हानिकारक आहे, घातक आहे। या सगळ्या संतांनी सुद्धा ही घातक मांडणी चुकीची ठरवली आहे। संत कुठलाही जातपात मानत नाही, जातीभेद अमंगळ हे तर तुकारामांनी म्हटलेलं आहे। आणि फसायदानामध्ये संबंध विश्वाचं कल्याण ज्ञानेश्वरांनी मागितलं। अशा प्रकारचे हे सगळं संतत्व एकत्र आणायचं, एवढं संतत्व नाही। ख्वाजा नईमुद्दीन सुफी संत जे आहेत मुसलमानांचे, ते वाईट नाही, ते चांगलं शिकवतात। खरा इस्लाम सुफी संतांमध्ये आहे। ते सुफी संतांचं संतत्व एकत्र करावं, वारकरी संतांचं संतत्व एकत्र करावं, तुकडोजी महाराजांनी गाडगे महाराजांचा विचार एकत्र करावा। ख्रिश्चन मदर तेरेसा सेवेचा संबंध पराक्रम गाजवणारी परदेशातील 7 समुद्रापलीकडची ख्रिश्चन बाई, तिला भारतानं तिला शांततेचा संबंध इथलं भारतरत्न तिला दिला आणि जगामध्ये नोबेल पारितोषिक तिला मिळालं। भारताच्या सरकारनं पण त्याला ख्रिश्चन बाईला दिलं आणि ती संत ठरलेली आहे। ख्रिश्चन धर्मातलं संतत्व, सुफी संतातलं संतत्व, गुरु नानकच्या संबंध शीख पंथातलं संतत्व आणि हिंदू धर्मातलं वारकऱ्यांचं संतत्व हे वेगवेगळं नाही, याची बेरीज करण्याची गरज आहे। आम्ही एकच धर्म शिकतो, आम्ही एकच महापुरुष वाचतो, आम्ही एकच संत आमचा म्हणून बघतो, एकच पुढारी, एकच पक्ष, यामध्ये आपला घात झाला। लोकशाही सर्वांच्या सामर्थ्यावर उभी असते, एक त्या काँग्रेसच्या पुण्यावर जगत नसते, एक त्या भाजपच्या पुण्यावर देश जगत नसतो। सर्व पक्षांची पुण्याई ही लोकशाहीला पूरक ठरत असते। पण आरपीआयचं सामर्थ्य, समाजवाद्यांचं विचार सामर्थ्य, काँग्रेसची पुण्याई आणि भाजपची कृतिशीलता, ह्याच्यातले सामर्थ्याच्या मुद्दे एकत्र बेरजेमध्ये जनतेनं घ्यावं। विवेकी राजकारणी नसतात, आपण राजकारणी असलं पाहिजे। विवेकानं मतदान करावं, लोकशाही जगवावी, विवेकानं संबंध जगावं आणि जगवावं। इतिहास विवेकानं वाचायचा असतो, इतिहास विवेकानं लिहायचा असतो आणि विवेकानं शिकवायचा असतो। आणि म्हणून लोकशाहीच्या भल्यासाठी संबंध सामर्थ्याची बेरीज, संचिताची बेरीज, शहाणपणाची बेरीज, सत्याची बेरीज, या बेरजेच्या तत्वज्ञानाला मी निर्णायक महत्व देतो। एक पक्ष, एक महापुरुष, एक महात्मा, एक संत, एक चळवळ, एक धर्म, एक देश, बाद विश्व धर्मामध्ये सगळ्यांची बेरीज पाहिजे। आम्ही विश्वात्मक नागरिकत्व आता स्वीकारलेलं आहे। युनेच्या जाहीरनाम्यानुसार जगाचं नागरिकत्व आता सर्व लोकांना मिळालेलं आहे। आम्ही फक्त भारताचे नागरिक नाही, आम्ही विश्वाचे नागरिक आहोत। विश्व कल्याणाचा विचार आमच्या ज्ञानेश्वरांनी मांडला, आमच्या बुद्धांनी मांडला, बसवेश्वरांनी मांडला, आमच्या संबंध महात्मा फुल्यांनी मांडला। तोच विचार आमच्या संबंध पुण्याईमध्ये जपला पाहिजे। विश्व साहित्य निर्माण करण्याची गरज आहे। आम्हाला ग्रामीण साहित्याची सुरुवात करून ग्रामीण क्षेत्रीय भागातलं हे साहित्य निर्माण करत असताना इथे अनेक दिग्गज आहेत। चारुता सागरची संबंध इथली कथा आहे, इथे विश्वनाथ गायकवाडांसारखे कथाकार आहेत, इथे आमच्या कविराजासारखे कविता आहे। 100 कवींची हाजरी लावलेली आज विपुल अशा प्रमाणातलं आमच्याकडे साहित्य निर्माण होत आहे। पण त्याला अधिक परिमाण वेगळं पाहिजे, विश्वात्मक परिमाण द्या, देशाचं परिमाण त्याला द्यावं। राजकारणावरती तोडून अशा प्रकारचं परखड अशा प्रकारचं भाष्य करावं, जी अपेक्षा राज ठाकरे व्यक्त करतात, जी अपेक्षा आमचे उद्घाटक, आमचे डॉक्टर काय तुमचे ओमप्रकाशजी करतात, या अपेक्षेप्रमाणे सडेतोड लिहावं, सडेतोड बोलावं, सत्य बोलावं। सत्याला मरण नाही, सत्तेला मरण आहे। फडणवीस आज आहेत, उद्या 10 वर्षांतर नसतील। शरद पवार काल होते, आज नाही। मोदी आज आहेत, उद्या नाही। सत्य मात्र अमर आहे, कायम आहे। या सत्यावर आधारलेली संस्कृती, या सत्यावर आधारलेलं साहित्य हे जगाच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरणार आहे।
अशा प्रकारच्या विश्वात्मक साहित्याच्या निर्मितीसाठी आमची ग्रामीण भागातली मंडळी, विट्याच्या सांगलीच्या संबंध परिसरातील मंडळी तयार व्हावी असं मला वाटतं. एका प्रेयसीच्या, नकट्या प्रेयसीच्या प्रेम कविता लिहून किंवा बायकोच्या प्रेम कविता लिहून कवी मोठा होत नाही. कवीची इमानदारी ठीक आहे, त्याच्यातही बेईमानी कशाला? प्रेम कविता लिहायची प्रेयसीवर आणि बायकोला म्हणायची तुझीच कविता आहे. हा काय प्रकार आहे चावटपणा? आज सकाळच्या कविता ऐकत असताना एक वयोवृद्ध ग्रस्त त्या कुठल्या छोट्या छोट्या कपड्यावर बोलत होते, स्त्रीच्या स्कर्टवर बोलत होते. त्यांना स्कर्ट आवडलं नाही. स्कर्ट मधून अवयवाचं प्रदर्शन करणारी नटीसारखी जर कविता जर असेल किंवा जर आमची जर महिला जर वागत असेल तर ते चुकीचं आहे. तिला वापरण्याचा अधिकार आहे, पण मंदिरामध्ये जात असताना तिला आपला ड्रेस कोड सांभाळावा, आपली सभ्यता आणि संस्कृती सांभाळावी. रातच्या आत घरात बोलणारी स्त्री ज्यावेळेस मुलीला बोलवते त्यावेळेस आपल्या मुलाला मात्र 7च्या आत घरात ये म्हणत नाही. 12 वाजता कसाही ये, दारू पिऊन ये, हुंदडत ये, बलात्कार करून ये, काही करून ये, अशा प्रकारची परवानगी ती पालक परवानगी देतात. हे पालक आहेत की नालायक अशा प्रकारचे जन्म घालणारे बाप आहेत. आपलं नालायक पण शोधलं पाहिजे. आपलं आत्मपरीक्षण पालकांनी करण्याची गरज आहे, सगळ्यांनीच परीक्षण करण्याची गरज आहे. परीक्षण करायची परंपरा सगळीकडे आहे, पण आत्मपरीक्षण कोण करणार? पालकांनी करावं, शिक्षकांनी करावं, हमालांनी करावं, वकिलांनी करावं, डॉक्टरांनी करावं, सरपंचांनी करावं, आमदारांनी करावं, खासदारांनी करावं, मंत्र्यांनी करावं, मुख्यमंत्र्यांनी करावं आणि पंतप्रधानांनी सुद्धा करावं. आत्मपरीक्षण हा शुद्धता, शुद्ध सत्याला सामोरं जाण्याचा प्रकार आहे. चुकलं तर चुकलं म्हणा, पश्चातापानं दग्ध व्हा आणि क्षमा करा. क्षमाशीलता मूल धर्म आहे. सर्व धर्माचं चांगुलपणे एकत्र करण्यामध्ये हा मानव जातीचं कल्याण आहे. एक धर्म जिवंत राहू शकत नाही, दुसऱ्या धर्माला कापून काढणं शक्य नाही. 7 समुद्रामध्ये एवढी लोक मुसलमान बुडवायचे किंवा हिंदू बुडवायचे म्हणलं तर शक्य नाही. देशाचे नकाशे बदलून माणसाचा नकाशा एकत्र करा. युक्रेन आणि रशियाचा संघर्ष वाढतो आहे, हजारो माणसं मरत आहेत. अमेरिकेचा महासत्ता आणि रशियाची महासत्ता आणि चीनची महासत्ता यांचा क्रूर खेळ चालू आहे. 700 कोटीची मानवता भयभीत झालेली आहे. या लोकांना युद्ध नको आहे. बुद्ध पाहिजे, गांधी पाहिजे, विवेकानंद पाहिजे, संत पाहिजे, शांततेनं जग आणि जगू द्या म्हणणारा महावीर पाहिजे. आणि म्हणून शांतपणे जगून विकासाच्या दिशा धुंडाळाव्या. विकास पुरुष जे जे कोणी राजकारणी असतील त्यांचा उपयोग करून घ्यावा. मोदीचा चांगल्या अर्थाने उपयोग करून घ्या. मोदींचे चुकीचे विचार स्वीकारण्याचं बंधन माझ्यावर नाही. मी मोदींनाही प्रश्न विचारेन. सबनीसांचा प्रश्न फडणवीसासाठी सुद्धा असेल. फडणवीस एकदा दोनच्या संमेलनामध्ये समारोपाच्या भाषणामध्ये आम्ही दोघे एकत्र होतो. मी मावळता अध्यक्ष होतो आणि मी सांगितलं की शिवाजी महाराजाच्या बायकोच्या हातात विद्वानांनी विषाची कुपी दिली, तशी बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी बायको माई आंबेडकरांच्या हातामध्ये विद्वानांनीच कुपी दिली. बाबासाहेबांना दुसऱ्या बायकोनं जात वेगळी म्हणून विष देऊन मारलं असा आरोप लेखी स्वरूपात